मेरे महबूब मेरे सनम शुक्रिया मेरे Once more! Once more! Once more! प्यार करोगे तुम महबूब मेरे महबूब मेरे सनम शुक्रिया मेरे मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आपण हा आलाइट मोशनमध्ये क्रिएट करणार आहोत. तर आलाइट मोशनमध्ये सगळ्यात अगोदर बीटमार्क आणि शेक इफेक्ट इनपुट करून घ्यायचे. तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत. तर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनललाही नक्की जॉईन करा. चला तर आपल्या व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आलाइट मोशनच्या होम स्क्रीनवर आल्यानंतर बीटमार्कमध्ये जाऊन इथं सर्व बीट लावून दिलेले आहे. तर प्लस आयकॉनवर क्लिक करून मीडियामध्ये जाऊन इथून तुमचा फोटोचा फोल्डर सिलेक्ट करून घ्यायचा. तर मी इथून हा फोटो ॲड करतो. नंतर ह्या फोटोची लेंथ लास्टपर्यंत ओढून घेतल्यानंतर ह्या फोटोला अशा प्रकारे सॉन्गच्या वरती आणून ठेवायनंतर 10च्या बीट मार्कवर येऊन हा फोटो कट करून घ्यायचा. नंतर ह्या फोटोला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचा. नंतर सुरुवातीला येऊन इथून एक अशा प्रकारे शेप घ्यायचा. नंतर फिल कॉम्बिनेशन एरिया केल्यानंतर हे फुल स्क्रीनमध्ये सेट होऊन जाईल. नंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन इथून अशा प्रकारे ग्रेनेड घ्यायचा. नंतर हे असं करायनंतर इथून अशा प्रकारे लेअर खाली ओढून घ्यायची. नंतर ह्याची लेंथ लास्टपर्यंत ओढून घेतल्यानंतर याला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं. नंतर सुरुवातीला आल्यानंतर बॅग घेतल्यानंतर शेक इफेक्टमध्ये जाऊन इथून ही लेअर इमोजी पेनची कॉपी करून घ्यायची. नंतर बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर डब्यावर क्लिक करून पेस्ट लेअर करून टाकायची. नंतर मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन इथून अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये सेट अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायची. नंतर ह्याची लेंथ लास्टपर्यंत ओढून घेतल्यानंतर ह्याला पण अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं. तर आपला व्हिडिओ तो बनवून झालेला आहे. तर आपला आता व्हिडिओला शेक इफेक्ट दिल्यानंतर आपला हा व्हिडिओ पूर्ण तयार होऊन जाईल. तर बॅग घेतल्यानंतर शेक इफेक्टमध्ये जाऊन इथून पहिले फोटो क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे आणि बीटमार्क प्रोजेक्ट केल्यानंतर आल्यानंतर आपल्या पहिल्या फोटो हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. तर आणि नंतर दुसऱ्या फोटोला पण इफेक्ट लावण्यासाठी इथून कॉपी इफेक्ट करायचे आणि आपला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथून आपल्या हा दुसऱ्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. तर आपला व्हिडिओ इथं बनवून झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा.